प्रत्येक गोष्ट करताना, कोणतीही कामे करताना ते परफेक्टच झाले पाहिजे, असं जो आपल्या मनात गोंधळ चालू असतो, तो कदाचित आपण बंद केला पाहिजे. कारण कोणताही काम परफेक्ट करण्यासाठी आपण एखादी मशीन नाही आहोत किंवा मशीनमध्येही बिघाड येतो. आपण कोणत्याही कामात परफेक्टच करू असं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळ्याच गोष्टी परफेक्ट नाही करू शकत. काही गोष्टी असतात, की ज्या आपल्याला वेळेवर सोडून द्यायच्या आहेत किंवा काही गोष्टी फक्त आपल्याला पूर्ण करायच्या आहे. परफेक्शन मागे लागायचं नाही आहे. कोणतीही गोष्ट मी परफेक्टच करणार, मला ते परफेक्टच का जमत नाही आहे किंवा मी इतरांची मदतच घेणार नाही, मीच ते करून दाखवणार, हा जो आपला हट्ट असतो ना, खरं तर हा आपण याच्यामुळे आपल्या आरोग्यालाही याच्यावर परिणाम करून घेतो व आपल्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपली मानसिकता सगळ्याच गोष्टींमध्ये आपण गोंधळून जात असतो. मग माझं म्हणणं आहे, की घरातल्या प्रत्येक वस्तू ना, त्यांना म्हणजे घरात वाटून द्या. कामं असू दे, कोणत्याही गोष्टी. सगळ्याच कामांमध्ये आपणच करणार आणि आपणच परफेक्ट आहोत, हे जे आपल्या मनात गोंधळ असतो, तो कदाचित आपण आता बंद केला पाहिजे. कारण वाढत्या वयानुसार प्रत्येक गोष्टींची जबाबदाऱ्या आपण घेतलेल्या असतात आणि नंतर हळूहळू आपला जो शरीर असतो, तो आपल्याला साथ देत नाही जशी पाहिजे तसे. स्टार्टिंगला सगळ्या गोष्टी आपण एकदम परफेक्ट करतो व जीवाचे हाल करून घेतो. सकाळपासून उठल्यापासून सगळं हे ते करायचं आहे, सगळ्या गोष्टी मलाच हँडल करायच्या आहे, मलाच व्यवस्थित करायचं आहे, घरात सगळं व्यवस्थित दिसलं पाहिजे, माझ्याकडे चांगल्या साड्या असल्या पाहिजे, माझ्या घरातला प्रत्येक कोपरा ना कोपरा स्वच्छ असला पाहिजे. हा जो आपला अट्टहास असतो, तो आपण कमी करून दिला तर आपल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरं आपल्या घरातच मिळतात. आपण प्रत्येक गोष्टीला परफेक्ट करण्याच्या नादात खूप सारा वेळ वाया घालवतो. सगळंच परफेक्ट करायला आपण देव नाही आहोत किंवा रोबोट नाही आहोत. आपणही माणूस आहोत. आपल्या हातूनही चुका होतात. हे आपण एक्सेप्ट केलं तर आपलं आयुष्य अधिक सुरळीत होऊन जातं. प्रत्येक गोष्टींना वेळेवर करणं हे गोष्टी चांगल्याच आहेत. पण सगळ्याच गोष्टी आपण एकत्रच करून लोड करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, की सगळ्या गोष्टींना आपण आज एवढाच मी करणार, एवढाच कोपरा मी साफ करणार आहे किंवा एवढाच मी काम करणार आहे. आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरला आपण सगळ्याच गोष्टी जर वाटून दिल्या तर त्यांनाही आपलं काम कमी होईल व त्यांनाही कामाची जाणीव होईल. त्याच्यामुळे सगळंच आपणच करायचं आहे. परफेक्ट करण्याच्या नादात सगळ्या गोष्टी आपण खूप सारं लोड करून बसतो. त्याच्यामुळे मी म्हणेल, की जेवढं होईल तेवढं परफेक्शनच्या मागं लागू नका. आपण खूप वेळा बघितलं असेल, आपल्याकडून जर काही गोष्टी राहून गेल्या, सकाळपासून आपण कामच करतोय आणि संध्याकाळी जर एखादा काम आपल्याकडून झाला नाही किंवा राहून गेला, तर त्याचा गिल्ट मनात न ठेवता किंवा कोणीतरी आलंय आणि आपला घर व्यवस्थित नाहीये, तर एखाद्या वेळेस होतं ना, आपणही एक माणूस आहोत, आपल्याकडून चुका होतात आणि सगळ्याच गोष्टी परफेक्ट करणं आणि होणं, ह्या सगळ्यांचा ताळमेळ सांभाळणं याच्यासाठी आपल्याला खूप सारा वेळ द्यावा लागतो. आपल्याला सगळं परफेक्ट करायचं आहे, घरी बाहेर सगळ्याच गोष्टींमध्ये किंवा तुमचे लहान मुलं असतील तर प्रत्येक गोष्टी परफेक्ट होत नसतात. कधी कधी काही गोष्टी राहून जातात, तर एवढा लोड घेत बसायचा नाही आहे प्रत्येक गोष्टीचा. आपल्या मनालाही शांतता मिळणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, जेव्हा आपण आजारी असतो ना, आता मी माझं उदाहरण देते तुम्हाला. मागच्या काही दिवसांपासून तब्येत जरा व्यवस्थित वाटत नव्हती, तर मी खूप सारा लोड घेतला नाही, की सगळं मीच करणार असं तसं. मी मी बरेच कामं मी मुलांवर, मिस्टरांवर सोडलेत, की मलाही 2 दिवस म्हणजे ते आराम भेटलं. त्यांनाच थोडंफार त्यांचे कामं त्यांना करायला सांगितले आणि मी असं पण घरात ना, जेव्हा आम्ही जेवायला बसतो तर खूप वेळा आम्ही हॉलमध्ये टी व्ही बघत जेवत असतो. तर खूप वेळा असं होतं, की सगळ्या गोष्टी जेवणाच्या ताटा किंवा ग्लासेस, जे काही जेवणाचं आपण बनवलं आहे ते सगळ्याच गोष्टी आपण स्वतः न आणता मुलांना सांगायच्या किंवा फॅमिली मेंबरला सांगायचं, की जाता येता एक एक वस्तू जेवताना आपण जे काही लागणार आहे ते घेऊन चला किंवा जेवण झाल्यावर मला आणून द्या. जागच्या जागी वस्तू ठेवा. लहान जरी मुलं असतील तर आतापासूनच त्यांच्यामध्ये आपण या गोष्टी रुजवू शकतो, की मग ते मोठे झाल्यावर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मोठ्या वाटत नाही, जर लहानपणापासून ते सगळ्या गोष्टी करत असलं तर. तर माझं म्हणणं आहे, की जेवढं होईल ना, स्वतःलाही ताण कमी द्या आणि इतरांनाही कमी द्या. आपलं असं होतं, की सगळंच आपण एकटंच हँडल करतो, त्याच्यामुळं मग नंतर ना एवढा कामाचा लोड होतो किंवा खूप असं दडपण निर्माण होतं किंवा तब्येत खूप जास्त खराब होते.
सगळंच काम आपण एकटं करतोय आणि मी तर म्हणेल की शेतात जाणाऱ्या बायका उलट चांगल्या, कारण त्या ना नेचरमध्ये जातात, वातावरणमध्ये मिक्स होतात. गावाकडं ना सगळं एकदम म्हणजे हाताशी भेटतं सगळ्याच गोष्टी आणि ऑर्गॅनिक असतं, सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात. इथं सगळ्याच गोष्टींमध्ये औषध फवारण्या या सगळ्या गोष्टी करून आपल्यापर्यंत येतात, तर कोणतीच गोष्ट आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. त्याच्यामुळं मी म्हणते की शक्य होईल तेवढं स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. फक्त सगळंच परफेक्ट करायला आपण देव नाही आहोत किंवा आपल्यामध्ये एखादी शक्ती नाही आहे अशी की आपण सगळंच व्यवस्थित आणि सुरळीत करू. तर काही गोष्टी नेगेटिव्ह होणार आहे, आपल्या मनाविरुद्ध होणार आहे, त्याही आपल्याला पचवायला आल्या पाहिजे. सगळ्याच गोष्टींमध्ये परफेक्शन करत करत ना आपण खूप सारा आपलं स्पर्धा किती गोष्टींची असते ना, एक एक गोष्टीची नसते. तिनं अशी साडी घेतली मलाही परफेक्ट पाहिजे, तिला हे सगळं येते मलाही पाहिजे. सगळ्याच गोष्टींमध्ये आपण परफेक्ट कसं असू शकतो ना. हाताची पाची बोटी पण सारखे नसतात. प्रत्येक बोटाचं एक वेगळं महत्त्व आहे, प्रत्येक जागेचा एक वेगळा महत्त्व आहे, प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा महत्त्व आहे. कोणाला डान्स आवडतोय, कोणाला सिंगिंग आवडतं आहे, कोणाला काय तर कोणाला काय, प्रत्येकाचं वेगळं असतं. त्याच्यामुळं ना आपण खूप सारा लोड करत बसायचं नाही आहे. ज्या गोष्टी आपण परफेक्टली करू शकतो त्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवायचा आहे किंवा दाखवा. जास्त लोड करून आपल्या स्वतःची तब्येत खराब करत बसू नका, कारण आयुष्य एकदाच आहे. लाईफमध्ये वन्स मोर तर नसतो. मी म्हणेल की जेवढं जगता येईल ना व्यवस्थित आणि हॅपीली जगा. सगळ्याच गोष्टींचा लोड घेऊन ताण उगाच करून घेऊ नका. आजचा व्हिडिओ फक्त स्वतःला टाईम द्या आणि कधी-कधी राहू द्या, उद्या करेल असं करून स्टॉप करा कामाला व उद्याची प्लॅनिंग छान प्रकारे करा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला बाय.